विठाला 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 धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. लटिके वचन, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका मने बाब पोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. विठाला 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 श्री राधे वृषभानुजा भक्तनी प्राणाधार, वृंदा विपिन बिहारिणी प्रणवऊ बारंबार. जय सो तैसो रावर, कृष्ण प्रिया सुखधाम. चरण शरण निजु दीजिए, सुंदर सुख दललाम. अंजनी गर्भ संभूतो वायुपुत्रो महाबलाः, कुमारो ब्रह्मचारिंच श्री हनुमते नमो नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम,
जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुळसीमालान कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन सरे चरणा सरे चरणा सतासिया सरे चरणा सतासिया दंड पुपदाने मते धावे तारो बाबाजी चतुरू दास गोपा उतरे उतरे चरणा संतानिया नंद पुमाने कदे नावितारो नामजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु भगवान बाबा आदि पुरुषा नमो सद्गुरु ज्ञानेश्वरी विश्लेषा नमो सद्गुरु धौम्यगडा अधिपती नमो सद्गुरु वैराग्याची मूर्ती विठाला धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमाननीय विश्वभूषण विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय दादा जवळ जाऊन बोललं तरच चांगला आवाज येतोय दुरून बोललं तर आवाजच येत नाही विठाला 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 जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे बाप कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर अल्पसहा परिहार द्यायचा तो असा आपल्या महाराष्ट्राचे भूषण तथा ज्या बीड जिल्ह्यामध्ये या पवित्र जिल्ह्यामध्ये ज्यांचा जन्म झाला असे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा आज पुण्यतिथी महोत्सव आणि हा पुण्यतिथी महोत्सव आज सबंध महाराष्ट्रामध्ये आणि बाबांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्या ज्या राज्यामध्ये या वारकरी संप्रदायाचा प्रचार केला त्या सर्व ठिकाणी आज हा पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो आपल्या परळी वैद्यनाथ या तीर्थक्षेत्राजवळ वास्तव्याला असणाऱ्या या इंदकवाडी गावामध्ये हा सोहळा प्रत्येकच वर्षी होतो ज्यांच्या आयोजन नियोजन प्रयोजनातून हा सोहळा होतो असे आमचे महादेवराव विश्वनाथराव मुंडे तथा त्यांचे नाव माहिती आहे मला
तुम्ही बोलत होते म्हणून तुमच्याकडे लक्ष दिलं. बळीरामजी विश्वनाथ मुंडे या दोघा भावांच्या आयोजनातून हा एक दिवसीय सप्ताह असंच म्हणावं लागेल ना. भगवान बाबाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता दरवर्षी हे दोघं बंधू अत्यंत आनंदाने हा सोहळा साजरा करतात. ऐका, दरवर्षी तुमच्या परिसरातले महाराज बोलवत असतील, पण यावर्षी त्यांचेच भाचे आमचे सोमेश्वर दादा माझे मित्र आहे, जे आर्मीमध्ये, त्यांच्या संपर्कातून मला इथं येण्याचा योग आला. महाराज, छोटस गाव आहे तुमचं, पण एवढं पुनीत गाव आहे. कस काय? कारण इथं जवळच सोमेश्वर भगवंत आहे, इथे जवळच परल्याम वैद्यनाथांच हा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं ज्योतिर्लिंग आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचा जन्म झाला त्या जिल्ह्यातलं गाव आहे. आणि विशेष सांगू, ज्या लोकनेत्याचा जन्म ज्या गावाजवळ झाला ते म्हणजे परम आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्यांच्या जवळच गाव. ऐका, असा दरवर्षी तुमचा कार्यक्रम होत असतो. आज ही सेवा माझ्याकडे आली. मायबाप, बाबांचा पुण्यतिथी सोहळा म्हणजे काय काय अलौकिक सोहळा आहे. तुम्ही म्हणताल कस काय अलौकिक सोहळा आहे, बाकीच्या संतांच्या पुण्यतिथ्या होत नाहीत का? मग बाबांचाच अलौकिक सोहळा का? कारण बाबा ऐश्वर्य संपन्न. बाबा कसे? ऐश्वर्य संपन्न. महाराज, माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी घातली. काय ओवी घातली? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हा भगवंताचे 6 गुण ज्या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केले, ती ओवी जशास तशी भगवान बाबांना लागवत. बघा, कधी त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून बघितलाय का तुम्ही? अरे, एकदा बाबांचं चरित्र अभ्यासा. त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की बाबा यशाने सुद्धा सदृढ होते, बाबांजवळ स्त्री सुद्धा होती, बाबांजवळ वैराग्य सुद्धा होतं, आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न बाबा होते. म्हणून आज त्यांचा जो सोहळा आहे तो अलौकिक आहे, ना भूतो ना भविष्य. ऐका, मी नेहमी सांगत असतो महाराज, प्रवचन करणं एकट्याचं काम. तुमच्याकडे प्रवचन होतं बाबा, कीर्तन इकडे प्रवचन होतं ना. हा, मग प्रवचन करणं एकट्याचं काम आहे, कीर्तन करणं एकट्याचं काम नाही. ऐका ना महाराज, एखाद्या सुगरण माता माऊलीला रुचकर स्वयंपाक करायचा असेल, कोणाला म्हणतोय मी? माता माऊलीला पण सुगरण. हा, म्हणजे तुम्हाला राग येऊ देऊ नका, इंदकवाडीच्या सगळ्याच महिला मंडळ कशा आहे? सुगरण. हा, मला कळलं आता कीर्तन झाल्यावर. हा, कशा आहे? सुगरण. मग एखाद्या माता माऊलीला रुचकर स्वयंपाक करायचा असेल तर तिला काय लागतं? काय लागतं? गॅस, परात, तांब्या असं लागतं का? एवढा असून चालेल का? नाही महाराज, एवढा असून चालणार नाही. अरे, तुमच्याकडे गॅस आहे, तुमच्याकडे परात आहे, तुमच्याकडे सर्व वस्तू आहे, पण तुमच्याकडे पाणी नसल, तुमच्याकडे धान्य नसल, तुमच्याकडे अग्नी नसल, काय करणार आहे तुम्ही? परातीच निधान झाल्या घोडे पाक, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनायक कामानाये, एका विनायक कामानाये, एका विनायक कामानाये, एका विनायक कामानाये. उदक अग्नी धान्य
झाल्या गडे पाठ एका विन एक कामाने. हा, हे प्रमाण आहे महाराज, सटीक प्रमाण महाराजांनी दिलं. हा. जसं एखाद्या सुगरण माता माऊलीला रुचकर स्वयंपाक करायचा असेल तर तिला उदक लागतं म्हणजे पाणी, अग्नी लागतो, धान्य लागतं. हे तीन गोष्टी असल्याशिवाय माता माऊलीला स्वयंपाक करता येत नाही. तसंच कीर्तनकाराच्या सोबत गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि साऊंड सिस्टीम जर नसल तर कीर्तनकाराला कीर्तन करता येत नाही. विठाला विठाला का? कारण कीर्तनकाराच्या जे पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे. हा, कुठे? कीर्तनकाराच्या जे पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे. जे गायकाच्या ओठात आहे ते पखवाजवाल्याच्या बोटात आहे. आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं सामर्थ्य तुमच्या आस. विठाला विठाला विठाला. असंच गोड साथ करण्यासाठी तुमच्या गावाला लाभलेले आमचे दोन्ही गुरुबंधू आहे महाराज. ह्या मूर्ती तुम्हाला लहान दिसत असतील बॉडीनं, आजकाल कसं झालंय मोठा महाराज. कशानं? दाढी, गाडी, बॉडी. ज्याला आहे तो कोणता महाराज? मोठा. हे महाराज तुम्हाला लहान दिसत असतील दिसायला, एवढ्या मोठ्या ह्या विभूती आहे. का सांगतोय? कारण एवढ्या मोठ्या गुरुचे हे चेले कोणत्या? 1008 महामंडलेश्वर परमपूज्य मनीषानंद पुरीजी महाराज मानवत यांच्या आखाड्यात तयार झालेले पहिलवान. महाराज ऐका, जालना जिल्ह्यावरून आपल्या गावामध्ये आलेत. कुठून? जालना जिल्ह्यावरून. असं गायनाला साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे गुरुबंधू निवृत्ती महाराज शिंदे. गान कोकिळा आहे महाराज. तुम्ही तर ऐकत आहात काय? गान कोकिळा. हा, आणि पकवाजाची साथ करायला लाभलेले महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य, नागपूर भाग ज्यांनी पिंजून पिंजून काढलाय असे आमचे गुरुबंधू सुदर्शन महाराज राऊत जालनेकर महाराज. दोघही महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक वादक आहे. ऐका, आणि हे लोक आज माझ्या सोबत आपल्या गावात आले, हे आपलं परम भाग्य आहे. ऐका, तसंच गायनासाठी साथ करायला लाभलेले आपल्याच गावचे महाराजांचं नाव हा श्रीहरी महाराज मांडवा. हा, आता कसं आहे, मी जरा नवीन आहे बघा. हा, आणि कसं असतं, नवीन नवरीला येती जाती करेपर्यंत काहीच समजत नाही. हा, आणि येती जातीच नाही महाराज, तुमचे नाव कुठून पाठवते असं. ऐका, म्हणून नवीन नवरी आहे, समजून घ्या. कोणाचाच परिचय नाही, एवढंच काय, यजमानाचा सुद्धा परिचय नाही. हा, हे विशेष आहे. ऐका, आमचे महाराज गोड चाल त्यांनी ही म्हणली. महाराज आता हे सगळेच मंडळी, आता सगळ्यांचं नाव मला माहित नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण तुम्ही झाले मोठे आणि मी झालो लहान. कसं झाले? उलट झाले महाराज. खरं तर तुम्ही मला उपदेश करायला पाहिजे, पण मीच तुम्हाला उपदेश करायला आज आलेलो आहे. विठाला विठाला मी नेहमी सांगत असतो महाराज, माणसानं माणसाची केलेली माती, कोणी? माणसानं माणसाची केलेली माती तिसऱ्या दिवशी सावरता येते. कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. पण सिस्टम वाल्यानं कीर्तनकाराची केलेली माती कोणाच्याच बापाला सावरता येत नाही. म्हणून ऐका, आमची माती होऊ नये म्हणून उत्कृष्ट नाती जोपासणारे आमचे चव्हाण साऊंड सिस्टीमचे सर्व आमचे दादा उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. का? तुम्हाला सांगतो, साऊंड सिस्टीम उत्कृष्ट आहे, पण इथं आवाज घुमतोय. कशामुळं? हॉलमुळं.
नाही तर दादा एक नंबर साऊंड सिस्टीम. ही सिस्टीम जर बाहेर असली असती ना, एक नंबर महाराज. हा, असे आमचे चव्हाण साऊंड सिस्टीमचे सर्वा दादांनाही खूप खूप धन्यवाद आणि समस्त गावकरी मंडळी धन्यवाद. विशेष भगवान बाबाच्या स्वरूपामध्ये उपस्थित असणारे हा महाराजांचं नाव अनंत महाराज. अनंत महाराज. बाबांच्या स्वरूपात ते आज इथं उपस्थित आहेत महाराज. हा, बाबा पुण्यतिथीला आज त्यांच्या स्वरूपात इथं उपस्थित झालेले. महाराजांच्याही चरणावर कोटी कोटी दंडवत. आणि ऐका, हे जे कीर्तन आहे ना, लाईव्ह सुरू आहे महाराज, ज्या चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे ते आमचे सुदर्शन महाराज राऊत यांचं अभंग सागर हे युट्यूब चॅनल. हे कीर्तन आता त्या चॅनलवर जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभर ऐकता येईल. चॅनलवर जा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. हा, घंटी वाजवणं महत्वाचं आहे. जोपर्यंत जेव्हा देवळात जातो महाराज, तेव्हा देवाला जाग करायचं असेल तर काय वाजवावी लागते? घंटी. हा, तसं युट्यूबला जर प्रसिद्ध करायचं असेल तर काय वाजवावं लागतं? घंटी. म्हणून घंटी वाजवा. विठाला विठाला. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी. नाही बा, या मनुष्य देहामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला जगण्याची इच्छा आहे, अपेक्षा आहे. कशाची? जगण्याची. इथं माणूस कशा करता येतो? जीवन जगण्याकरता. मग उंदरापासून ते इंद्रापर्यंत आणि इंद्रापासून ते चंद्रापर्यंत सगळ्यांना आशा आहे, इच्छा आहे. कशाची? जीवन जगण्याची. पण ऐका ना महाराज, जीवन जगत असताना काही पद्धती आहे, काही पायऱ्या आहे. कशाच्या? जीवन जगण्याच्या. ऐका, सगळे माणसं सगळ्या पद्धतीनं जीवन जगतात का? का तुमच्या इथं जगतात? नाही. एक माणूस सगळ्या पद्धतीनं जीवन जगतो का? नाही. ऐका, पण सगळ्यांना जीवन जगण्याची काय आहे? अपेक्षा आहे, इच्छा आहे. मग ऐका ना महाराज, आपल्या संतांनी सांगितलं जीवन जगण्याची सगळ्यांना इच्छा आहे, पण 4 पद्धतीचं जीवन आहे महाराज. किती पद्धतीचं? 4 पद्धतीचं. कोणत्या कोणत्या? ऐका, काही माणसं ढीक पद्धतीनं जीवन जगतात. कोणत्या पद्धतीनं? ढीक पद्धतीनं. काही माणसं निंद्य पद्धतीनं जीवन जगतात. काही माणसं स्तुत्य पद्धतीनं जीवन जगतात आणि काही माणसं धन्य पद्धतीनं जीवन जगतात. विठाला विठाला ऐका, ढीक पद्धतीनं जीवन जगणारे माणसं कोण आहे? आपण त्याचा 4 पद्धतीनं विस्तार बघू. किती पद्धतीनं? 4 पद्धतीनं. 4 पद्धतीनं जीवन जगतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा दीर्घ पद्धतीनं जीवन जगणारे माणसं किती प्रकारचे? 4 प्रकारचे. आता कोण सांगतंय? ऐका, आपण शास्त्राला विचारू की दीर्घ जीवन कोणाचं आहे. कोणाला विचारू? शास्त्राला. काय सांगतंय शास्त्र? दीर्घ कुलम दीर्घ कुटुंबंच, हा, दीर्घ सुतंच दीर्घ ग्रहंच दीर्घ आत्मानाम शरीरंच श्री गोपाल परान्मुखम. हा, जो भगवंताच्या नावापासून विन्मुख आहे, जो भगवंताच्या नामस्मरणापासून विन्मुख आहे, त्याचं जीवन कसं आहे? ढीक आहे. हा, तुका म्हणे जिने ढीक. ऐका, ढीक जीवन आहे त्या माणसांचं. कोणाचं? ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम. ऐका, मग त्याच जीवन ढीक आहे का? नाही. कोणाचं? त्याचं कुळ पण धिक्कार असो, त्याच्या घरावर पण धिक्कार असो, महाराज त्याचं आयुष्य ढीक आहे असं कोण सांगतंय? शास्त्र सांगतंय. महाराज, समोर जाऊन आपण नाथबाबांना प्रश्न करू. नाथबाबा, तुमच्या भाषेमध्ये ढीक जीवन कोणाचं आहे? नाथबाबा सुद्धा तेच म्हणतात
की बुवा ज्या व्यक्तीच्या आयुष्यात भक्तीच नाही, ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नामचिंतनच नाही, ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भगवंताची सेवा नाही, साधू संतांची सेवा नाही, दान धर्म नाही, त्याचं जीवन कसं आहे? ठीक आहे. हो महाराज, तो पशु आहे. हो. आणि भक्ती जर त्यानं नाही केली तर तो कोण आहे? पशु आहे, माणूस नाही. ऐका महाराज, नाथबाबा सांगतात, या माणसाला सटवीनं पाचवीच्या दिवशी का नेलं नसावं? आज कविनेला पैसा नाही, कविनेला पैसा नाही, भक्ती विना पशु जाती वाढवला, भक्ती विना पशु जाती वाढला, कविनेला पैसा नाही, कविनेला पैसा नाही, कविनेला पैसा नाही, कविनेला पैसा नाही. नाथबाबांचा हरिपाठ अभ्यासा महाराज. काय म्हणतात? भक्तिवीन पशु कशासी वाढला, सटविने कैसा नेला नाही. हा महाराज, याला पाचवीच्या दिवशीच का नेलं नसावं? कारण याचं जीवन ढीक आहे. ही झाली नाथबाबांची भाषा. महाराज, समोर जाऊन आपण माऊली ज्ञानोबरायांना प्रश्न विचारू. माऊली, तुमच्या भाषेमध्ये ढीक जीवन कोणाचं आहे? माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्याच्या आयुष्यामध्ये भगवंताचं चिंतन नाही, त्याचं जीवन ढीक आहे महाराज. सांगू तुम्हाला, ऐका. तुमच्या इकडे ज्वारी पेरतात का? पेरतात ना? हा. मग ज्वारीमध्ये असे काही कंस असतात, ज्या कंसाला ज्वारी येतही नाही आणि ते दिसायला खूप सुंदर असतं महाराज. असं टवटवीत असतं. कसं असतं? टवटवीत दिसायला. हो. त्याच्यासाठी चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सांगतात की बाबा, रूप यौवन संपन्ना विशाल कुल संभवा. नुसता दिसायला काय करायचा आणि मोठ्या कुळात जन्माला यायला काय करायचा? त्याच्याजवळ विद्याहीनान शोभन्ते निर्गंधा किंसुका इव. ऐका महाराज, नुसत्या मोठ्या कुळात जन्माला आलाय, दिसायला सुंदर आहे, पण त्याच्या जवळ जर ज्ञान नसल तर तो व्यक्ती पळसाच्या फुलासारखा आहे. कशाच्या फुलासारखा? पळस कळतो ना तुम्हाला? हा, पळसाच्या फुलासारखा. मग तुम्ही म्हणता, महाराज पळसाचं फुल खूप सुंदर दिसतंय. महाराज, पळसाचं फुल फक्त दिसायला सुंदर आहे, असायला आहे का? आणि जर ते जवळ घेतलं, त्याचा जर सुगंध घ्यायचा प्रयत्न केला, किती किलोमीटरवर सुगंध येईल? मग हे कोण सांगतंय? चाणक्य महाराज. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ऐका, ज्वारीमध्ये काही कंस असतात ज्याला ज्वारी लागत नाही पण दिसायला सुंदर दिसतात. ऐका महाराज, अशा कंसाला तुमच्याकडे कोणतं कणीस म्हणतात? कहाणीचं कणीस. हा, काही भागामध्ये त्याला कहाणीचं कणीस, काही भागामध्ये त्याला मुक कणीस म्हणतात. हा, आणि काही भागामध्ये त्याला वांज कणीस म्हणतात. ऐका महाराज, असे कानीचे कंस किती मळणी यंत्रात घातले आणि खालून पोत लावल्याच्या नंतर पोत भरण किती? अरे पूर्ण रानातले जरी घातले तरी सुद्धा पोत भरणार नाही. तसं महाराज, ज्याच्या आयुष्यामध्ये देव नाही, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माऊली ज्ञानोबराय सांगतात, ऐका, दिसायला माणूस सुंदर आहे, दिसायला कसं आहे? सुंदर आहे, पण त्याच्या अंगामध्ये जर प्राणच नसेल तर त्याला किंमत आहे? त्याला किंमत आहे? नाही महाराज.
हे दोन्ही दृष्टांत माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. ऐका, पहिलं सांगतात, कने विन सोपटे कनसे दाटली घनदाटे काय करावी ती गोमटे ओस नगर. महाराज, कने विन सोपटे, त्या कंसाला माऊली ज्ञानोबाराने सोपट्याचं कणीस म्हणे. कशाचं कणीस? सोपट्याचं. मग असे सोपट्याचे कंस एकत्र केल्याच्या नंतर त्याच्यातून ज्वारी बाहेर येत नाही. ऐका, एखाद्या व्यक्तीचं अंग सुंदर आहे पण त्याच्या अंगामध्ये जर प्राण काय नसेल, थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. महाराज, तुमच्या जवळ किती जरी थोरपण असलं, किती जरी ऐश्वर संपन्न असलात, तर काय करायचं महाराज? जाळायचं का ते? आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. हा, त्याच्या सुखाला आग लागो ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम नाही. ही ज्ञानोबरायाची भाषा आहे. महाराज, ज्ञानोबराय म्हणतात त्या व्यक्तीचं जीवन ठीक आहे, पण महाराज समोर चालून आपण तुकोबरायला विचारू, महाराज तुमच्या सांगण्यानुसार धीक जीवन कोणाचं आहे? महाराज तुकोबराय असा, आता आमच्या भाषेत सांग का, परभणी जिल्ह्यातला असा वापारा काढतात महाराज. कसा? असा वापारा काढतात की 8 जणांचं जीवन धीक सांगितलं तुकोबराय. किती जणांचं? 8 जणांचं. ऐका, धीक जिने त्याचे बाईले आधी, परलोका मान नाही दोन्ही. धीक जिने त्याचे आळस निद्रा फार, अमित आहार आघोरिया. महाराज, या अभंगामध्ये 8 जणांचं जीवन धिक्कार सांगितलं. समोर जाऊन तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे कैसे धीक झाले लोक, निंदक वादक नरका जाती. वादक म्हणल्यावर आमच्या सुदर्शन महाराजांनी टावकारून पाहिलं. महाराज, तुकोबरायला इथं वादक या शब्दाचा अर्थ वाजवणारा अभिप्रेत नाही. मग वादक म्हणजे वाद घालणारा, भांडण खेळणारा. हे वादक, वाद घालणारे लोक कुठे जातील? नरकाला जातील. पहिल्या ओळीमध्ये सांगितलं, धीक जिने त्याचे, कोणाच्या अधीन? बाईले अधीन. महाराज, मला माहिती आहे तुम्ही मला भगवान बाबांचं चरित्र सांगण्याकरता बोलवलंय, पण अभंगाची प्रस्तावना, अभंगाची माहिती सांगितल्याशिवाय मला तिकडे जाता येत नाही. हा नियम. विठाला 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 महाराज, तुकोबराय म्हणतात, विठाला 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 विठाला. धीक जिने त्याचे बाईले अधीन. हा, जो व्यक्ती बायकोच्या अधीन आहे, स्त्रीच्या अधीन आहे, त्याचं जीवन धीक आहे महाराज. हा, त्याचं जीवन धीक आहे. म्हणून हे साधू संत महात्मे त्यांच्यापासून दूर राहतात. भगवान बाबा असतील, सध्याचे गडाचे महंत परम आदरणीय न्यायाचार्य नामदेव बाबा शास्त्री असतील, अरे काय वैराग्य आहे, काय ऐश्वर्य आहे महाराज. कधीही आयुष्यामध्ये स्त्रीची संगती नाही, कधीही आयुष्यामध्ये स्त्रीचा सहवास नाही. मग तुकोबराय म्हणतात, धीक जिने त्याचे बाईले अधीन.
ऐका महाराज, किती बायकोच्या अधीन असावं? थोड्याफार प्रमाणात. हो. काही काही माणसं एवढे बायकोच्या अधीन असतात. एक दृष्टांत सांगतून समोर जातो, ऐका. आमच्या गावामध्ये रामभाऊ आणि श्यामभाऊ नावाचे दोन मित्र होते. कोण होते? रामभाऊ आणि श्यामभाऊ. तुम्ही म्हणता नाव बरे यमक जुळणारे, ते आणावे लागतात. ऐका, रामभाऊ आणि श्यामभाऊ नावाचे दोन मित्र. रामभाऊ श्यामभाऊला म्हणतो, काय रे श्यामभाऊ, यावर्षी जिल्हा परिषदची निवडणूक आहे, तू कोणाला मतदान करणार? वहिनी कोणाला मतदान करणार? त्यावेळेस श्यामभाऊ सांगतो, अरे करणार कोणाला म्हणजे पठ्या ज्याला करणार त्यालाच वहिनी करणार. काय म्हणतो श्यामभाऊ? पठ्या ज्याला करणार त्यालाच वहिनी मतदान करणार. मग रामभाऊला विचारलं, श्यामभाऊ तू कोणाला करणार? श्यामभाऊ म्हणतो, ते काय तिला विचारलं नाही अजून. विठाला 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 विठाला. हा दृष्टांत समजायला 5G चं कार्ड लागतं. ऐका महाराज, एवढे बायकोच्या अधीन असो, तो काय आपला मुद्दा नाही. अशा प्रकारे नाना प्रकारचे ढीग सांगण्यात आले. ऐका, काही लोक निंद्य पद्धतीनं जीवन जगतात. आता निंद्य पद्धतीनं जीवन जगणं म्हणजे काय महाराज? काही काही लोकांची किती निंदा करा, किती त्यांचा अपमान करा, त्यांना काही फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही महाराज, कितीही निंदा करा. आता याच्यासाठी भरपूर दृष्टांत आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. असं काही माणसं स्तुत्य पद्धतीनं जीवन जगतात. कोणत्या पद्धतीनं? स्तुत्य पद्धतीनं. कोण आहेत ते माणसं? ऐका महाराज, ज्यांच्या कुळामध्ये असे माणसं जन्माला येतात, तुकोबराय त्या माणसाला धन्यता देत नाहीत महाराज. कोणाला? त्या कुळात जन्माला आलेले त्याची माता धने त्याचा पिता, धने त्याची माता धने त्याचा पिता, माता धन्य त्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. हो जया ताता पिता माता कल्या ताता पिता. आठविला दाता त्रैलोक्याचा, आठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे सागर सावता सागर प्रेमाचे सागर. सातविला दाता त्रैलोक्याचा, सातविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा सावधान सागर प्रेमाचे आगर सावधान सागर प्रेमाचे आगर. नामदेवराय वर्णन करतात, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. कोणाचा? साठविला दाता त्रैलोक्याचा. कोण तो? सावता सागर प्रेमाचे आगर, धरिला अवतार माळ्या घरी. ऐका महाराज, काही लोक अशा पद्धतीने जीवन जगतात,
स्तुत्य पद्धतीनं. हा ऐका, मग स्तुत्य पद्धतीनं जीवन जगणारे जे लोक आहे ते म्हणजे साधू संत मंडळी. महाराज धन्यता कोणाला दिली? त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली. ऐका, आणि शेवटचा जो वर्ग आहे तो धन्य पद्धतीनं जीवन जगणार. कोणत्या पद्धतीनं? धन्य पद्धतीनं. ऐका महाराज, या जगामध्ये आपण त्या पात्रतेत त्या गटात बसतो की नाही, ज्यानं त्यानं त्याचा विचार करा. ऐका, कारण धन्य संसारामध्ये तेच लोक आहेत कोण अभंगाच्या पहिल्या धन्यते संसार धन्यते संसार धन्यते संसार धन्यते दयावंत दे अंतरी दयावंत दे अंतरी दयावंत दे अंतरी दयावंत दे धन्य ते संसारी. कोण धन्य? ऐका महाराज, जो दयावंत आहे तो धन्य. मग असे धन्य संत कोण? ज्यांचा आज पुण्यतिथी सोहळा आहे. ऐका महाराज, भगवान बाबाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे येतात. का? कारण त्यांच्या चरित्रामध्ये असे वर्णन आहे महाराज काही, की त्या चरित्राचं वर्णन करत असताना लक्षात येतं की या महात्म्यानं किती धन्य जीवन जगलं असेल महाराज. आणि तो महात्मा आपल्या जिल्ह्यात जन्माला आलेला. तो महात्मा या जिल्ह्यातल्या सावरगाव नावाच्या गावामध्ये जन्माला आलेला आहे. महाराज, भगवान बाबाचं चरित्र त्यांच्या जन्मापासून चालू होतं. कुठून? जन्मापासून. कुठं जन्मले भगवान बाबा? या जिल्ह्यात जन्मले. आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणं नवलाची गोष्ट आहे महाराज. का? कारण स्वतःचा जिल्हा स्वतःच्या संतांचा गुणगौरव करतो ही ख्याती बाबांची. तुम्हाला मी सांगू, आजकालचं जर महाराज लोकांचं वर्णन तुम्ही ऐकलं तर कोणत्याच महाराजाला स्वतःच्या गावामध्ये किंमत नसते. बरोबर? तुमच्या इकडे नाही का असं? कोणत्याच महाराजाला गावामध्ये किंमत नसते. सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं गाव धन्य महाराज तुमच्या इथं. हा ऐका, तसं स्वतःच्या गावामध्ये महाराजाला किंमत येणं हे त्याच्यासाठी धन्य जीवन जगण्याचं लक्षण आहे. महाराज, भगवान बाबाची आपली बरोबरी होत नाही, ती विभूती होती. कोणाचा अवतार आहे भगवान बाबा? साक्षात नाथ बाबांचे अवतार आहे. कोण नाथ बाबा?
पैठणचे प्रतिष्ठान निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अरे ते एकनाथ महाराज ज्यांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाला काम करण्याकरता राहावं लागलं, आणि त्या नाथांचे अवतार म्हणजे भगवान बाबा आहे. कोण नाथ? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हा, भानुदासांच्या कुळामध्ये स्वतः नारायणाने अवतार घेतला, आणि ते नारायणाचे अवतार म्हणजे भगवान बाबा आहे. ऐका, आणि ते भगवान बाबा कुठं जन्मले? ऐका महाराज, ते आपल्या जन्मात आपल्या जिल्ह्यात जन्मले. सांगू, ऐका. सावरगावामध्ये 1896 कृष्ण पक्षातल्या श्रावण महिन्यातल्या त्या पंचमी तिथीला सूर्योदयाच्या वेळेला भगवान बाबांचा जन्म त्या सावर गावात झाला. ऐका, कोणाच्या कुटुंबात झाला? सानप कुटुंबात झाला. ऐका महाराज, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले, सावर गाव. हो भगवान संत, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. वाह! हो भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात, 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 जन्मले सावर गावात. हो भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जय भगवान बाबा की. जन्मले सावर गावात, 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 जन्मले सावर गावात. हो काय माता तू माझे पिता. हो कौतुकाई माता तू माझी पिता. कौतुकाई माता तुकाजी पिता. जन्मले कुळात, हो वारकरी कुळात. जन्मले सावर गावात, 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 जन्मले सावर गावात. सावर गावात. वाह! भगवान संत विठ्ठल भक्त, भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. मै बाप, सावर गावामध्ये जन्माला आलेले थोर संत भगवान बाबा सानप कुटुंबामध्ये. ऐका, आईचं नाव कौतिकाबाई, वडिलाचं नाव तुबाजी. अरे, यादवांच्या काळापासून ज्यांच्या घरामध्ये पाटीलकी होती. काय होतं? पाटीलकी. हा, नावाच्या समोर सानप पाटील असा उच्चार त्यांचा यायचा. एवढ्या ऐश्वर्य संपन्न कुटुंबामध्ये बाबा जन्माला आले. कधी आले? 1896 श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या पंचमीला सूर्योदयाच्या वेळेला. तुम्ही म्हणताल महाराज
इसवी सन 1896 सांगितलं. मग तिथी तारीख का नाही सांगितली, तिथी का सांगितली? त्याचं कारण असे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्म सोहळा तारखेनुसार साजरा करू नये असं कोण सांगतंय? स्वतः पुरी पीठाचे शंकराचार्य निच्छलानंद सरस्वती आजच त्यांचं स्टेटमेंट आहे की हिंदू धर्मामध्ये तारखेनुसार कधीच जन्म उत्सव सोहळा साजरा करायचा नाही. का? कारण त्याचे दोष लागतात. आणि तुम्हाला सांगू, शास्त्र सांगतं, शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्य कृतो वंदे भगवतो पुनः पुनः. शंकराचार्य म्हणजे हिंदू धर्माचा प्राण आहे. आणि त्यांचं स्टेटमेंट, आजचं स्टेटमेंट आहे, तिथीनुसार जन्म सोहळा साजरा करावा. म्हणून मी बाबांची तिथी सांगितली, तारीख नाही सांगितली. ऐका, या सावरगावात जन्माला 4थी पर्यंतच शिक्षण बाबांचं गावातच झालं. पण 4थीच्या नंतर बाबाला शिक्षणाला गावामध्ये व्यवस्था नव्हती, म्हणून मामाच्या गावी लोणीला पाठवण्यात. आता चरित्र तर तुम्हाला माहितच आहे महाराज, बरोबर? कारण तुम्ही अभ्यासलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. पण आता माझं कर्तव्य आहे आज त्यांच्या चरित्राचं उच्चारण करावं. का? जसं काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, तसं ज्या संतांची पुण्यतिथी आहे, ज्या संतांचा समाधी सोहळा आहे, त्या दिवशी त्याच संतांचं वर्णन करावं, हा वारकरी संप्रदायाचा नियम. ऐका, बाबा सावरगावात जन्मल्याच्या नंतर पुढचं शिक्षण घेण्याकरता लोणीला गेले. काही काळ लोणीमध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर परत बाबा आपल्या गावात आले. गावात आल्याच्या नंतर महाराज तेच काम. कोणतं काम? जसं आम्हाला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अस्त्र घेऊन शस्त्र घेऊन युद्ध खेळायचं का महाराज? नाही. युद्धाचा प्रसंग म्हणजे काय? रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन, याला संतांनी युद्ध असं संबोधलंय. तसं नारदने हाती दंडा, नारदने हाती दंडा, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. पांडुरंग जाणे पांडुरंग मने, पांडुरंग जाणे पांडुरंग मने, पांडुरंग जानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग जानी पांडुरंग म्हणे. ओ जागृत स्वप्नी पांडुरंग, जागृत स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग जानी पांडुरंग बनी, पांडुरंग जानी पांडुरंग बनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग जानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग जानी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ऐका महाराज, जसं साधू संताला रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा छंद असतो, तसं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्यांच्या आयुष्यात काय असतं? शेतीचं काम एक, शेतीचं काम आणि शेतीचं काम दोन्ही, शेतीचं काम. आणि भगवान बाबा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले होते महाराज. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर गावात आले. गावात आल्याच्या नंतर काही काळ जनावर राखण्याचं काम सुद्धा बाबांनी केलं, म्हणून ते धन्य. ऐका, काही काळ बाबांनी घरचे जनावर राखले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षी बाबा पंढरपूरच्या वारीला गेले. कुठे गेले? 5व्या किंवा 6व्या वर्षी. कुठे गेले होते? पंढरपूरच्या वारीला. मग तुम्ही म्हणताल 4थी पर्यंतच शिक्षण आणि पुन्हा समोरचं शिक्षण वारी झाल्याच्या नंतर बाबांनी केलेलं.
ऐका, वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षी बाबा त्या ठिकाणी वारीला गेले. कुठल्या? पंढरपूरच्या वारीला. ऐका महाराज, कोणासोबत गेले? ज्या गुरुनं भगवान बाबाला पहिली माळ घातली ते म्हणजे दिघुलचे गीते बाबा. कोण? दिघुलचे गीते बाबा. हा, माझ्या समोर बसलेले सुज्ञ मंडळी आहे महाराज. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हा, ऐका, दिघुलचे गीते बाबा पहिली माळ भगवान बाबाला ज्यांनी घातली त्या गीते बाबासोबत पंढरपूरची पहिली वारी बाबांना केली. कशी केली? एसटीनं नाही, ट्रेननं नाही, हेलिकॉप्टर विमानानं नाही, पायानं केली. हा महाराज, ज्या 5व्या 6व्या वर्षी बरोबर आपल्याला बोलता येत नाही, ज्या 5व्या 6व्या वर्षी महाराज आपल्याला, आता पुढचं सांगत नाही पण सांगून जातो ऐका, सी आणि सू दुन्याचा पण समजत नाही, त्या वयामध्ये बाबानं पायी पंढरपूरची वारी केली. ऐका महाराज, बाबांचं जे जीवन आहे खरंच अनमोल अलौकिक आहे. ऐका, गीते बाबांचा सहवास बाबांना लाभला. काही काळाने महाराज घरामध्ये वातावरणच परमार्थाचं होतं. बाबाच्या पंढरपूरच्या वारीवरून घरी आले. घरी आल्याच्या नंतर बाबा घरी गेले नाही. कुठं गेले नाही? घरी गेले नाही. मग तुम्ही म्हणताल कुठं गेले? तुमच्या गावात जसं मारुतरायाचं मंदिर आहे इंदपवाडीमध्ये, तसंच त्या सावर गावामध्ये सुद्धा मारुतरायाचं मंदिर होतं. जाऊन बघा कधी. हा, त्या मारुतरायाच्या मंदिरामध्ये बाबा बसले. घरचे सगळे लोक आले आणि बाबाला सांगितलं, बाबा भगवान काय येत नाही. त्यांचं नाव पहिलं आबाजी होतं. काय होतं? आबाजी. आबाजी तुबाजी सानप पाटील. हा, पाटील विसरायचं नाही. ऐका, आबाजीला सांगितलं घरच्यांनी, बाळा इथं का रे बसलास, चल ना घरी. त्या आबाजी नावाच्या महात्म्यानं सांगितलं, आई बाबा आता घरी येणार नाही. का रे? जोपर्यंत तुम्ही मला वारकरी संप्रदायाची दीक्षा देत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. महाराज, वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली, माळ गीते बाबांच्या हाताने घातली, तुम्हाला सांगितलंय मी. ऐका, भगवान बाबाच्या घराण्यामध्ये कुळामध्ये नारायणगडाची गुरु परंपरा होती. कोणत्या गडाची? नारायणगडाची. दरवर्षी भगवान बाबाचे आई वडील परम आदरणीय तुबाजीराव सानप पाटील आणि कौतुकाबाई सानप पाटील त्या ठिकाणी महाराज आबाजीला घेऊन बाबांना घेऊन नारायणगडावर गेले. नारायणगडावर गेल्याच्या नंतर त्या नारायणगडाचे तत्कालीन महंत कोण होते? परम आदरणीय माणिक बाबा होते. कोण होते? माणिक बाबा. ऐका, ही गुरु परंपरा कुठून आली तुम्हाला सांगू. स्वतः भगवान विष्णू नारायण त्यांच्यापासून त्यांनी उपदेश ब्रह्मदेवाला केला, ब्रह्मदेवानं उपदेश दत्तात्रेयांना केला, दत्तात्रेयानं उपदेश आत्रींना केला, आत्रीनं उपदेश जनार्दनांना केला, जनार्दनाने उपदेश नाथबाबांना केला. ही अशी नारायणगडाची परंपरा. आणि त्या नारायणगडाच्या परंपरेमध्ये आई वडिलांसोबत बाबा गेले. गेल्याच्या नंतर माणिक बाबाला हात जोडले, बाबा मला दीक्षा द्या. बाबा म्हणले, नाही नाही, एवढ्या छोट्या बाळाला मी दीक्षा देत नसतो. अरे 5-6 वर्षाचं हे बाळ आणि याला कशी दीक्षा देणार? देणार नाही. माणिक बाबाने त्या बाळाची, त्या चिमुकल्या बाळाची परीक्षा घेतली आणि त्या आध्यात्मिक ज्ञानाच्या परीक्षेमध्ये भगवान बाबा उत्तीर्ण झाले आणि माणिक बाबाने भगवान बाबांना दीक्षा दिली. महाराज, ज्या महात्म्याचं अगोदरचं नाव आबाजी होतं, माणिक बाबाने दीक्षा दिल्याच्या नंतर त्या महात्म्याचं नाव भगवान बाबा झालं. विठाला विठाला दीक्षा घेतल्याच्या नंतर बाबा नारायणगडावरच थांबले. माणिक बाबाने विचार केला, बाळ भगवान किती दिवस तू इथं राहणार? अरे वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली ना, मग तुला संप्रदायाचं शिक्षण पण पाहिजे ना.
कशाचं शिक्षण पाहिजे? संप्रदायाचं. बाळ ऐक ना, आळंदीमध्ये बंकट स्वामी नावाचे महाराज. कोणते? बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामीचा काकडा जर तुम्ही ऐकला ना, काय बंकट स्वामीचा तुम्ही काकडा जर ऐकला ना, अंगावर शहारे उभं राहतील, यात नवल काय महाराज. पाण्यातले दिवे सुद्धा पेटतील एवढा काकडा बंकट स्वामी म्हणायचे. हा, आणि ऐक ना बाळ, बंकट स्वामी नावाचा महात्मा आळंदीमध्ये एक ऐकतो. तू त्यांच्याकडे शिकायला जातो का? गुरु आज्ञा प्रमाणन महाराज, गुरु आज्ञा प्रमाणे. बाबांना ऐकलं, ऐकल्याच्या नंतर आळंदीला गेले. बंकट स्वामी कडून अध्यात्माचे धडे घेतले. अरे, जो स्वतःच ज्ञानी आहे, उपजता ज्ञानी, हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. जसं माऊली ज्ञानोबर आहे, उपजताच ज्ञानी होते, तसं भगवान बाबा उपजता ज्ञानी नव्हते. अरे, उपजता ज्ञानी असणारे बाबा जगाला लीला दाखवण्याकरता भगवान बाबाकडे शिकायला गेले, बंकट स्वामीकडे शिकायला गेले. बंकट स्वामीने अध्यात्माचं ज्ञान, जो स्वतः अध्यात्माचा सागर आहे, जो स्वतः ज्ञानाचा सागर आहे महाराज, ज्ञानेश्वरी सांगावी तर भगवान बाबानं सांगावी. तुम्हाला कळत नाही माझं बोलणं? ज्ञानेश्वरी सांगावी तर भगवान बाबानं सांगावी, आणि ज्ञानेश्वरीचं विश्लेषण करावं तर या भगवान गडानं करावं. अजूनही समजलं नाही? विठाला 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 आज सुद्धा जी भगवान गडाची परंपरा चालवतात, परम आदरणीय नामदेव बाबा शास्त्रींना ऐका महाराज. त्यांच्यासारखी निश्चळ, त्यांच्यासारखी प्रांजळ, त्यांच्यासारखी स्वज्वळ ज्ञानेश्वरी सध्या तरी महाराष्ट्रात कोणी सांगत नाही. म्हणजे मी स्तुती करतोय असं नाही. जे आहे ते आहे महाराज, जे आहे ते आहे. तुम्हाला निश्चळ जर ज्ञानेश्वरी ऐकायची असेल, नामदेव बाबाच्या मुखातून ऐका. भगवान बाबाच्या मुखातून ऐकण्याचं तर भाग्य लाभलं नाही, पण नामदेव बाबाच्या मुखातून ऐका. अरे, ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक. म्हणून जो अध्यात्माचा सागर आहे, जो ज्ञानाचा सागर आहे, त्या भगवान बाबांना बंकट स्वामींनी अध्यात्माचे धडे दिले. आणि ऐका ना महाराज, अध्यात्माचे धडे घेऊन वयाच्या 21व्या वर्षी त्या ठिकाणी महाराज परत आले. बाबा कुठं आले? नारायणगडावर. नारायणगडावर आल्याच्या नंतर माणिक बाबानं सांगितलं, बाळ भगवान, तू आता चांगलं शिकून आलास, आता मी हा देह सोडून माझ्या धामाला निघून जातो. बाळ, पुढचा उत्तराधिकारी, पुढची गादी बाळ तुला सांभाळायची. महाराज, भगवान बाबाच्या नेत्रामध्ये अश्रू आले. बाबा, आताच नका ना सोडून जाऊ. नाही बा, कार्य संपलं, आणि कार्य संपल्यावर आता इथं राहत नसतात. माणिक बाबा निघून गेले. गडाचे उत्तराधिकारी भगवान बाबा झाले. अरे ऐका, ज्यावेळेस नारायणगडाचे उत्तराधिकारी बाबा झाले, त्यावेळेस काय काय सोहळा त्या नारायणगडावर बाबा करवते झाले. ऐका, 1918ला भगवान गडते पंढरपूर पायी दिंडी सोहळा चालू केला. 1927ला श्री क्षेत्र भगवान गडते, श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळा असा चालू केला. ऐका महाराज, एवढंच नाही तर नारळी सप्त्याला प्रारंभ 1934 या साली. ऐका, जो पखल डोह आहे ना गडाच्या पायथ्याला, तिथं तिथं भगवान बाबांनी चालू केलं. ऐका, नाना प्रकारचं कार्य नारायणगडावर त्या ठिकाणी बाबा करत होते. मग तुम्हाला वाटतंय वाईट लोक आत्ताचे, दुष्ट लोक आत्ताचे, दुर्जन लोक आत्ताचे? नाही महाराज. अरे, जिथं देव आहे तिथे दानव, जिथं सत्य आहे तिथं असत्य आहे, जिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे, जिथं संत आहे तिथं अभक्त आहे, आणि जिथं सज्जन आहे तिथं दुष्ट आहे महाराज. जिथं सज्जन आहे तिथं दुष्ट आहे.
ऐका, त्या काळात दुष्ट नव्हते का? अरे खूप दुष्ट होते. ऐका, मग भगवान बाबाला त्यांनी त्रास दिला नाही का? अरे खूप त्रास दिला. अरे याचंच नाव होतंय, याचीच कीर्ती जगामध्ये होती, याच्याच समोर समोर लोक करतात. लोकांच्या डोळ्यामध्ये सलायला लागलं. तुम्हाला सलनं कळत काय? ज्यावेळेस डोळ्यामध्ये कचरा अडकतो, महाराज डोळा बंद चालू बंद चालू बंद चालू होतो, त्याला सळणं. लोकांच्या डोळ्यामध्ये सलायला लागलं. बाबांची कीर्ती झालेली लोकांना पाहवत नव्हती. मग बाबांची अपकीर्ती करण्याकरता लोकांनी प्रयत्न सुरू केले. पण ऐका ना महाराज, ज्याच्या माग आणि ज्याच्या पुढं स्वतः पांडुरंग परमात्मा उभा असल, त्याची कोणापैकी मागे पुढे उभा राहे सांभाळीता, मागे पुढे उभा राहे सांभाळीता, मागे पुढे उभा राहे सांभाळीता, मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया गागा निवाराया, आलिया गागा, आलिया गागा, आलिया गाना, आलिया, आलिया, आलिया गाना निवाराया, आलिया गाना निवाराया, आलिया. आलिया आघात निबाराया, निबाराया, निबाराया. हे आलिया गाना निवाराया, पडिये देव भाव पुरवी वासना, पडिये देव भाव पुरवी वासना, पडिये देव भाव पुरवी वासना, पडिये देव भाव पुरवी वासना. मागे पुढे उभा राहे सांभाळी, आलिया आगाध निवारया. ऐका महाराज, बाबांचं चरित्र खूप मोठं आहे आणि आपल्याकडे वेळ राहिलाय थोडा. हा, मग बाबाचं जर पूर्ण चरित्र ऐकायचं असेल, ऐका, 7-7 दिवसाची कथा जरी ठेवली तरी बाबांचं चरित्र संपत नाही. हा,
एवढं मोठं चरित्र बाबांचं आहे. पण थोडस दृष्टांत तुम्हाला नारायणगडापासून भगवान गडावर कसे गेले एवढं सांगतो आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. का? कारण इथून जाऊन गावाकडे जाऊन दुसरा कार्यक्रम आहे महाराज, त्याच्यामुळं आणि कीर्तनाचा वेळही समाप्त होत आलेला आहे. ऐका, आणि तुम्हाला बाबांचं चरित्र ऐकायचंच असल तर 7 दिवसाची कथा ठेवा. बाबाच सांगणार, दुसरं काहीच बोलणार नाही. विठाला विठाला. विठाला विठाला एवढं गोड चरित्र आहे महाराज, डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐका, वाईट लोकांची नजर बाबाच्या कीर्तीवर गेली आणि गेल्याच्या नंतर सलत होते बाबा. ऐका, बाबांना गडावरून खाली उतरवायचंय, पण उतरवायचं कसं, करायचं काय, नाना प्रकारचे प्रयत्न केले महाराज. बाबांना लुटण्याकरता माणसं पाठवले, बाबांना मारण्याकरता माणसं पाठवले. एकदा क्रांतिसिंह नाना पाटलाचा दौरा बीड जिल्ह्यात आला होता आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचे कान काही लोकांनी भरले आणि सांगितलं, बाबा आपल्या देशाविरुद्ध कार्य करतात, नारायणगडावरचे बाबा, त्यांना जाऊन बघा. क्रांतिसिंह नाना पाटील बाबाकडे आले. बाबा देवपूजा करत होते. थोडस फास्ट सांगतो, ऐका. बाबा पूजेतून पूजा संपल्यावर बाहेर आले. नुसतं बाबाला पाहिलं आणि क्रांतिसिंह नाना पाटलाच्या मनामध्ये जो बाबाविषयी राग होता एका क्षणामध्ये महाराज नष्ट झाला. का? कारण नुसतं दृष्टी अवलोकन जरी बाबांनी केलं तर समोरचा व्यक्ती शांत व्हायचा. ही किमया बाबांची आहे. मी धन्य जीवन सांगतोय, पूर्ण अभंग सोडवणार नाही, धन्य या शब्दावरच बोलणार आणि एवढाच शब्द सांगणार. आणि पुढचं जर ऐकायचं असेल तर पुढच्या वर्षी बघू. विठाला ऐका, क्रांतिसिंह नाना पाटलाने नतमस्तक झाले. बाबा मी तुम्हाला ओळखायला चुकलो, मला क्षमा करा. क्रांतिसिंह नाना पाटील परत गेले. महाराज यांचा कोणताच डाव चालत नव्हता, यांची कोणतीच खेळी चालत नव्हती. ज्यावेळेस काही चालत नाही त्यावेळेस व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. काय केलं जातं त्यावेळेस? व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. ऐका ना महाराज, आषाढी वैद्य एकादशीला परतवारी त्या ठिकाणी भगवान गडावर आली. आल्याच्या नंतर बाबांचं कीर्तन झालं. या लोकांनी मनात बांधलं होतं की आज बाबांच्या चरित्राचं उच्चाटन करायचं. ऐका, कीर्तन झालं. कीर्तन संपल्याच्या नंतर सगळे वारकरी झोपले. गडावर खूप मोठी गर्दी झालेली होती, जागा पुरत नव्हती, कारण एवढी मोठी पब्लिक त्या गडावर आलेली होती. काही माता मावल्या, बाबांचा जो मंचक होता, बाबाचा जो कॉट होता, त्याच्या आजूबाजूला मावल्या झोपलेल्या होत्या. ऐका, हे 4-5 लोक जागे होते. सगळं जग झोपलं महाराज, पण हे 4 लोक झोपले नाही. का? कारण यांना खेळी करायची होती, यांना डाव टाकायचा होता. ऐका, बाबांची सवय होती, बाबा पहाटे 4 वाजताच उठायचे महाराज. आणि 4 वाजता उठल्याच्या नंतर बाबा प्रातविधी करता गडाच्या खाली जायचे. ऐका, तुम्हाला सांगेल मी, बाबा 4 वाजता उठले आणि उठल्याच्या नंतर बाबा प्रातविधी करण्याकरता गडाच्या खाली जात होते. पहिले काही संडास बाथरूम नव्हते महाराज, गडाच्या खाली बाबा जात होते. इतक्यात हे 4 जण, ऐका महाराज, यांनी संधी साधली. सगळे लोक गाढ झोपेत होते. साखर झोप म्हणतात ना महाराज, ब्रह्ममुहूर्तावरची झोप, किती जागवा जागच येत नाही, ती गोड लागते. ऐका, बाबा गडाच्या खाली गेले. हे 4 जण बाबाच्या त्या क्वाट जवळ आले. आल्याच्या नंतर महाराज तिथं महिला मंडळीच्या काही पिशव्या ठेवलेल्या होत्या. या दुष्टांनी त्या पिशवीतल्या काही चोळ्या आणि त्या पिशवीतल्या काही बांगड्या, त्या पिशवीतलं काही महिला मंडळीचं सामान बाहेर काढलं आणि बाबांच्या अंथरुणामध्ये ठेवलं. काय केलं? बाबाच्या अंथरुणामध्ये ठेवलं. चरित्र अभ्यासा महाराज. बाबाच्या अंथरुणामध्ये ठेवलं आणि बाबांच्या अंथरुणामध्ये ठेवल्याच्या नंतर मोठ्यानं ओरडायला लागले, अरे ऐका, अरे ऐका, अरे उठा. नारायणगडाची गादी बाटली, नारायणगडाची गादी अपवित्र झाली. अरे तुम्ही कसे झोपलात, उठा.
हा भगवान बाबा नाहीये, हा भगवान बाबा नाहीये, कोणीतरी नारायणगडावर भोंदू बाबा बसवलाय असं त्या ठिकाणी महाराज सगळे लोक म्हणायला लागले. ते 4 जण म्हणायला लागले. इतक्यात तो कल्लोळ, तो गोंधळ बाबांच्या कानावर ऐकू गेला. बाबा आले. आल्याच नंतर विचारलं, अरे चाललंय काय? हा सकाळी सकाळी कसला गोंधळ लावलाय? त्यावेळेस सांगितलं, हे भगवान बाबा, तुम्हाला आता नारायणगडावर येण्याचा अधिकार उरला नाही. तुम्हाला नारायणगडावर येण्याचा अधिकार उरला नाही. तुम्ही नारायणगडाची नगद नारायण महाराजांची गादी बाटवली. भगवान बाबा महाराज पायापासून ते डोक्यापर्यंत गळून गेले. गादी बाटवली, मी गादी बाटवली. पळत 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 बाबा आपल्या मंचकाकडे आले, आपल्या कॉटकडे आले. अरे झालंय काय बाबा? वैराग्याचं रूप धारण करता तुम्ही, स्वतःला वैरागी ब्रह्मचारी म्हणून घेता, आणि तुमच्या या अंथरुणामध्ये बायांच्या चोळ्या, बायांच्या बांगड्या कशा काय? अरे कोणी केलंय हे? मला माहित नाही ह्या चोळ्या बांगड्या कुठून आल्या. बरं जरी असतील माझ्या अंथरुणात तर माझ्या आईच्या आहे, माझ्या बहिणीच्या आहे, माझ्या ताईच्या आहे. अरे असं पाप मी केलं नाही. नाही नाही, तुम्हीच हे पाप केलं. अरे ऐका माणसांनो, या नारायणगडावर रात्रभर काय चालतं तुम्हाला काय माहितीये? तुम्ही भोळे बाबडे लोक आहे. अशा प्रकारचे आरोप बाबावर केले आणि बाबाला सांगितलं तुम्हाला नारायणगडावर राहण्याचा अधिकार नाही. महाराज बाबांनी सांगितलं काही हरकत नाही, तुमची इच्छा आहे ना मी नारायणगडावर राहू नये, काही हरकत नाही. महाराज काही चूक नसताना सुद्धा, काही गलती नसताना सुद्धा महाराज संत कोण असतात आणि धन्य कोण असतात. ऐका, काही चूक नसताना सुद्धा बाबा गडाच्या खाली यायला लागले. इतक्यात बाबांचा एक सेवक होता, त्याला जवळ बोलून घेतलं. त्याचं नाव होतं लाला. लाला, अरे बोलून बोलून तोंड जरा कसं नसं पडलंय. कसं नसं शब्द समजतो ना? मला सुपारी खायचे, आडकिता देशील? धन्य सांगतो हा, आडकिता देशील? लालाच्या मनात आलो, बाबाला सुपारी खायची एवढ्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. पण आता गुरुची आज्ञा आहे. खिशातला आडकिता काढला, लालाने हातावर ठेवला. ऐका ना महाराज, आडकिता घेऊन बाबा गडाच्या पायथ्याला येऊ लागले. इतक्यात सेवक म्हणे, बाबा आम्ही पण येतो तुमच्या सोबत. नाही 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 नाही, तुम्ही अजिबात माझ्या सोबत यायचं नाही. मी आपलं दात घासतो, चूळ भरतो पकाल डोहामध्ये आणि पुन्हा वर येतो, नंतर तुम्ही माझ्या सोबत या. महाराज आडकिता घेऊन हा महात्मा गडाच्या खाली आला. आल्याच्या नंतर त्या डोहाच्या काठाला एक झुडूप होतं, त्या झुडपाच्या खाली बाबा बसले. आणि बाबा बसल्याच्या नंतर जगाच्या मालकाचा धावा केला, देवा काय काय बिघडवलंय मी या लोकांचं. अरे यांचं कल्याण करण्याकरता घरदार सोडलं, यांचं कल्याण करण्याकरता ब्रह्मचारी राहिलो, यांचं कल्याण करण्याकरता हाडाचं काढे आणि रक्ताचं पाणी मी केलं. उपकारासाठी केले हे बस 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 उपाय. बस बस. विठाल 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 चला. विठाल 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 विठाल. ऐका, मला क्षमा करा, आपल्याकडे वेळ नाही आणि मला चरित्र सांगायचंय म्हणून क्षमा असावी. ऐका, त्या त्या झुडपाच्या बुंध्याला बाबा बसले. देवाचा धावा केला. देवा काय 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 बिघडवलंय मी या लोकांचं. देवा आता तुझा धावा करतो. कृपाळू मावले भोगते मुक्ती भांडार, कृपाळू मावले भोगते मुक्ती भांडार. करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले, तुका म्हणे विठ्ठले. पांडुरंगे येवो पांडुरंगे. देवा तुला प्रार्थना करतो, या लोकांचं काय बिघडवलंय मला माहित नाही, पण ऐक ना, ज्या इंद्रियामुळं, ज्या अवयवामुळं
माझ्यावर हा आळ आलाय ना, तुझी आज्ञा घेऊन ते अवयव ते इंद्रिय मी माझ्या शरीरापासून वेगळं करतो. ताडकन बाबा उठले, डोळ्यात आसरू येण्यासारखा प्रसंग आहे महाराज. ताडकन उठले, बाबांनी आपल्या खिशातला अडकिता आपल्या हातात घेतला. ऐका महाराज, जगामध्ये धन्य जीवन कोणी जगलं असेल तर भगवान बाबांनी जगलं. कसं ऐका, अरे स्वतःच्या खिशातला अडकिता काढून हातात घेतला आणि स्वतःच्या देहापासून स्वतःच लिंग भगवान बाबाने विच्छेद केलं आणि फेकून दिलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. काय वेदना झाल्या असतील, काय त्रास बाबांना झाला असेल महाराज. एवढ्या भयंकर वेदना बाबाला व्हायला लागल्या, पण सर्व भार त्या पांडुरंग परमात्म्याचा स्वाधीन केला. आणि देवा, ज्याच्यामुळे माझ्यावर हे आरोप आला ते मी जगासाठी ठेवणार नाही. ऐका महाराज, ज्या भगवान बाबाच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्या जमिनीवर पडल्या महाराज, त्या चिळकांड्यातून काय बेसरमीचे झाड नाही उगवले. हा, काय उगवलं? तुळसे उगवल्या, रक्त सांडलेलं तुळसे उगवल्या, रक्त सांडलेलं